निरोगी आरोग्यासाठी कायम लक्षात असू द्या या 70 गोष्टी. श्री स्वामी समर्थ. मित्रमैत्रिणींनो, सकाळी भिजवलेले हरभरे खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते आणि स्नायूही मजबूत होतात. कच्चा मुळा खाल्ल्यामुळे मेंदू तीक्ष्ण होतो आणि ज्यांना लघवीचा त्रास होतो त्यांनीही याचे सेवन करावे. केसांची लांबी वाढवण्यासाठी आवळा पावडर खोबरेल तेलात मिसळून केसांच्या मुळांना मसाज केल्याने केसांची लांबी दुपटीने वाढते. जे रोज सकाळी टोमॅटो खातात त्यांचे केस लवकर पांढरे होत नाहीत. डोकेदुखीचा त्रास असेल तर द्राक्षाचा रस सेवन करा, यामुळे वेदना कमी होईल. जर तुम्ही दिवसभरात 1 चमचा दालचिनी कोणत्याही स्वरूपात वापरले तर तुम्ही निरोगी राहाल. मासिक पाळीच्या समस्या असल्यास पुदिन्याच्या पानापासून बनवलेला चहा पिणे फायदेशीर आहे. ताप कमी होत नसेल तर गिलोय पाण्यात उकळून ते गाळून प्यावे, त्यामुळे तापामध्ये आराम मिळेल. आणि तव्यावर मनुके भाजून त्यातील बिया काढून 3 ते 5 मनुके खा, यामुळे तुम्हाला तापापासून आराम मिळेल आणि अशक्तपणाही दूर होईल. आल्याचे पाणी पिल्याने शरीरात जमा झालेले रक्त चालू लागते. लसणाच्या कळ्या कट केलेल्या असो किंवा संपूर्ण, लसणाच्या पाकळ्या फ्रीजमध्ये ठेवू नये, कारण लसूण मऊ होऊन अंकुरित होऊ लागतो आणि त्याची चवही कमी होते. त्याचबरोबर लसणाचे फायदेशीर गुणधर्मही नाहीसे होऊ लागतात. फास्ट फूड खाणे टाळा, कारण ते पचायला जास्त वेळ लागतो आणि त्यामुळे शरीरात चरबी निर्माण होते. त्यामुळे जंक फूड खाणे शक्यतो टाळावे. केळी खाल्ल्यानंतर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर केळी खाताना त्यावर थोडे काळे मीठ आणि काळी मिरी शिंपडा, यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही. जेव्हा तुम्ही शिंकाल तेव्हा डोकं थोडं खाली करा, यामुळे तुमचा मेंदू कमजोर होणार नाही. त्वचा खरबडीत आणि कोरडी असेल त्यांनी नाशपतीचे सेवन करावे. जे लोक जास्त साखर घालून चहा पितात ते लवकरच लठ्ठपणाचे शिकार होतात. रोज गुळाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्स दूर होऊ लागतात. जर तुम्हाला तुमच्या घरातून उंदीर हाकलायचे असतील तर खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूर ठेवा. पोटाचा कोणताही आजार असल्यास मूग आणि मसूर डाळीचे सेवन अधिक करा. जो व्यक्ती आपले केस जास्त धुतो त्याला जास्त केस गळण्याची समस्या होऊ शकते. दिवसभरात कमी पाणी पिणाऱ्या व्यक्तीचे ओठ काळे होऊ लागतात. जर तुम्हाला थकवा जाणवू लागला तर थोडा गुळ खा, त्यामुळे तुमची ऊर्जा वाढेल. जर कोणाला पोटात गॅसची समस्या असेल किंवा वजन जास्त असेल तर त्यांनी रात्री जेवण किंवा दुपारच्या जेवणानंतर लसणाची 1 कळी खा, यामुळे पोटाच्या समस्या दूर होतील आणि वजन वाढण्यासही प्रतिबंध होईल. एका श्वासात पाणी कधीही पिऊ नये, कारण त्यामुळे छातीत दुखू शकते. वजन वाढवायचे असेल तर उकडलेले बटाटे खा. हात आणि पायाचा रंग काळा होत असल्यास रोज रात्री झोपण्यापूर्वी कच्चे दूध लावा. जास्त कफ तयार होत असल्यास किंवा खोकल्याची समस्या असल्यास केळीचे सेवन करू नये, कारण यामुळे शरीराला हानी होते. सतत वाकलेल्या स्थितीत दीर्घ वेळ काम केल्याने पाठीचा कणा आणि मानेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. जास्त चहाचे सेवन केल्याने दातांच्या इनॅमेलवर खूप वाईट परिणाम होतो. किचनमध्ये निष्काळजीपणे काम करताना अनेकदा हात जळतात, तेव्हा ऑलिव्ह ऑइल लावल्याने आराम मिळतो. रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो. जे लोक खूप पायी चालतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होत नाही आणि त्यांचे शरीरही निरोगी राहते. दातांनी नखे चावू नका, यामुळे दृष्टी कमजोर होते आणि पोटाचे आजारही होऊ शकतात. जंक फूड खाल्ल्याने तरुण वयात मधुमेहाचा धोका वाढतो. फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी दुधाचे सेवन करू नये. रोज काही वेळ नखे घासल्याने रक्तभिसरण सुधारते आणि केस गळणेही थांबते. आंबा खाल्ल्यानंतर हिरव्या मिरचीचे सेवन करू नये. जास्त भात खाल्ल्याने मधुमेह होऊ शकतो. दह्याच्या वरचे पाणी फेकून देऊ नये, त्याच्या सेवनाने यकृत शुद्ध होते. कोणतीही आंबट वस्तू खाल्ल्यानंतर पाणी पिल्याने पोटात सूज येऊ शकते. सकाळी उठल्यावर मोबाईल वापरल्याने डोकेदुखी होते.
अंड्यांमध्ये लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्याने केस रेशमी आणि सुंदर होतात. पेरूचे सेवन केल्याने पोट साफ राहते आणि सुस्ती आणि डिप्रेशनही कमी होते. सकाळी उठल्याबरोबर केस विंचरल्याने केस तुटणे कमी होते आणि केस मजबूतही होतात. रात्री नाभीत तेल लावल्याने मेंदू मजबूत होतो आणि आरोग्यही चांगले राहते. रात्री उरलेल्या भाकरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. शिळी भाकरी दुधासोबत खाल्ल्याने अपचन, गॅस, ॲसिडिटी आणि पोटातला अनेक आजारांपासून आराम मिळतो. वारंवार लघवी होत असल्यास भाजलेले हरभरे सेवन करावे. संध्याकाळी स्नॅक्समध्ये मखाना खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि बराच वेळ एकाच जागी बसल्याने होणारे पोटाचे आजार कमी होण्यास मदत होते आणि ऊर्जाही वाढते. मखाण्याचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. ते आणखीनच चविष्ट होण्यासाठी थोडे देशी तूप वापरून त्यावर थोडेसे काळे मीठ टाका. दररोज दही किंवा ताक सेवन करा, कारण ते लघवीच्या इन्फेक्शनला प्रतिबंध करते. उकडलेले तांदूळ फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते अनेक दिवस वापरू नये, त्यामुळे पोट बिघडते. तसेच इतर अनेक आजारही होऊ शकतात. जे लोक घाईत जेवण करतात त्यांना हृदयाचा त्रास होऊ शकतो आणि लवकर पचत नाही, त्यामुळे लठ्ठपणाही होऊ शकतो. त्यामुळे नेहमी शांतपणे बसून आणि हळूहळू चावून खावे. टोमॅटो सूप पिल्याने वजन कमी होते आणि ते डोळे आणि त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. तुमच्या आहारात कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी आवश्यक समाविष्ट करा, त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवणार नाही. आणि ज्यांना भूक कमी लागते त्यांनी या चटणीचे सेवन नक्की करावे. आणि भूक वाढवण्यासाठी तुम्ही चटणीमध्ये मरवाचे 2-3 पाने टाकू शकता. ते तुम्हाला भूक वाढवण्यास मदत करते. दररोज सकाळी कडुलिंब, मरवा आणि तुळशीचे 2-3 पाने धुवून सेवन करा. यामुळे तुमचे अनेक रोगांपासून रक्षण होईल. आणि तसेच तुम्ही दिवसातून एकदा दुधाचे सेवन केलेच पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यभर निरोगी राहायचे असेल तर तुम्ही स्वतः तुमच्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. जर तुम्हाला खूप घाम येत असेल तर एक बादली पाण्यात तुरटीचा छोटा तुकडा मिसळा आणि काही वेळाने आंघोळ करा. जेवण करण्यापूर्वी वेलची खाल्ल्याने जेवण लवकर पचण्यास मदत होते. गुळाचा चहा पिल्याने पचनक्रिया मजबूत होते. जिरे मिसळून दही खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. जर तुमचे पाय सुन्न होऊ लागले तर या गोष्टी टाळा. कोल्ड ड्रिंक्स, भात, दही आणि लस्सी. मेथीचे दाणे रोज सेवन करणे खूप आवश्यक आहे. ते शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. जेवल्यानंतर काही पावले चालल्याने जेवण पचण्यास मदत होते. गुलाबाचे फूल चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स कमी होतात. कोमट पाणी पिल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. जे लोक तिखट मसाले कमी खातात त्यांना अपचन होत नाही. रात्री चहाचे सेवन कमी करा, त्यामुळे शरीराला हानी होते. जर तुम्हाला तुमचे दात नेहमी निरोगी ठेवायचे असतील तर रोज रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करा. पायावर बसून कोणतेही काम केले असता त्याचा थेट परिणाम डोळ्यांच्या दृष्टीवर होतो आणि त्यामुळे दृष्टी कमजोर होते. लसणाचे 1 किंवा 2 पाकळ्या खाल्ल्याने तुमचे पोट नेहमी चांगले राहते आणि रक्त पातळ करते. रक्त वाढवण्यासाठी आणि रक्त शुद्ध करण्यासाठी नाश्त्यामध्ये मधाचा वापर करा. मोहरीच्या तेलात लसूण गरम करून कानात टाकल्याने कानदुखी बरी होते. तर मित्रांनो, या 70 आरोग्य टिप्स कशा वाटल्या हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.